पुण्याच्या मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारासंबंधीचा खारगे समितीचा रिपोर्ट हा माझ्याकडे प्राप्त झाला आहे। हा रिपोर्ट माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या संदर्भाने ज्या काही खारगे समितीने शिफारशी केल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। कालच मला सीलबंद लिफाफा मिळालेला आहे, अजून तो सीलबंदच आहे, पण मी आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टच्या आधारावर ज्या ज्या कारवाई आहे शिफारशी आहे त्या आम्ही करणार आहोत। मी आज सीलबंद लिफाफा आहे, आज सकाळीच रात्रीच मला तो मिळाला उशिरा, आणि त्यामुळं कारण त्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पूर्ण करावी लागेल। कुठल्याही समितीचा रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टवर पुढे काय करायचं याची एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेस संदर्भाने आम्ही चर्चा करू आणि मग त्यानुसार पुढे कारवाई करू। जर रिपोर्ट अजूनही लिफाफा सीलबंद आहे, अजून तो उघडलाच नाहीये, तर त्याच्यावर आपल्याला कसं माहिती आहे की पार्थ पवारचं काय किंवा त्या ठिकाणी काहीतरी कोणतरी बातमी छापतं, त्यावर आपलं मत आपण तयार करतो, महाराष्ट्राला दाखवतो। कालच रिपोर्ट माझ्याकडे आला आहे, सरकारी तपासातच आहे, अजून मी सुद्धा वाचन केलं नाहीये, आणि त्यामुळे मला असं वाटतं की चौकशी समितीच्या रिपोर्टवर आम्हाला वाचन करायला थोडा वेळ लागेल। माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेल आणि मग समोरची कारवाई या रिपोर्टनुसार काय करायची याचा विचार याचा निर्णय सरकार करेल। पण साधारणपणे मुद्रांक शुल्काच्या नियमानुसार पाहायचं तर एखाद्याची सही जर का नसेल तर तो याच्यात काय नोंदी आल्या आहेत, त्यांनी आता इतका मोठा तपास केला आहे, चौकशी केली आहे, त्यामध्ये कुठल्या कुठल्या नियमांनी काय काय, कुठल्या कुठल्या कलमांनी काय काय त्यांनी शिफारशी केल्या आहेत, एकदा मला या ठिकाणी वाचूनच सांगावं लागेल। मला 2-3 दिवस वेळ लागेल। 2-3 दिवसामध्ये मी आपल्यासमोर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या रिपोर्टचं काय, तर विधानमंडळ आहे पुढं, त्यामुळं या ठिकाणी या रिपोर्टचं काय, त्यावर तातडीनं कशी कारवाई करायची, पेंडिंग ठेवता येणार नाही, रिपोर्ट आला आमच्याकडे, त्या रिपोर्टनुसार लवकरात लवकर सरकार कारवाई करेल। रिपोर्टमध्ये ज्या कुणावर ठपका असेल त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल, कुणालाही सोडण्यात येणार नाही, आणि ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी जमीन बेबंदशाहीने विकली असेल अशा अधिकाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचाही अधिकार नाही। कुठल्या रिपोर्टवरनं, कोणी सांगितलं, कुणाचा रिपोर्ट आहे, कुणी वाचला? रिपोर्टच सीलबंद माझ्याकडे असेल, अजूनच त्या ठिकाणी त्याला उघडाचा लिफाफा, हा कशी बातमी बाहेर येतं, कसा त्या ठिकाणी कपोलकल्पित बातमी आपण देतो हे कळत नाही, आणि त्यामुळे मला वाटतं सारं जे चालू आहे ते कपोलकल्पित आहे। सर, दुसरीकडे मुस्लिम आरक्षणासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी झालेलं आहे, काय माहिती आहे की सरकारची भूमिका आहे? नाही, जो काही निकाल आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निकालाप्रमाणे मला असं वाटतं की पुढची कारवाई झाली आहे। मुस्लिम आरक्षणासंबंधी जे कोर्टाचा निकाल आहे त्यावर जे कोर्टाने नाकारलं आहे मुस्लिम आरक्षण, त्या आधारावर सरकारने कारवाई केली आहे किंवा सरकार कारवाई करेल। पण सर, प्रश्न असे निर्माण केले जात आहेत की 2014ला आरक्षण हे रद्द झालंय आणि आता 2026 येत आहे आणि तो आता सगळे GR वगैरे हे रद्द केले जात आहेत, काय नेमके याचा हेतू किंवा नेमकं काय कारण आहे असे प्रश्न उपस्थित होतात? नाही, प्रश्न का उपस्थित झाला आहे, कोर्टाचे आदेश आहे की आपण धर्माच्या नावावर आरक्षण देऊ शकत नाही। मग आरक्षणात ज्या ज्या गोष्टी दिल्या असतील त्या कोर्टाच्या आदेशानुसार कमी केल्या पाहिजे, सरकारचा निर्णय नाही हा। धर्माच्या आधारावर कुणाला आरक्षण देता येत नाही, हा कोर्टाचा निकाल आहे। त्या निकालावरनं त्या ठिकाणी आता सरकार पुढे जात आहे, सरकार काही आकस करत नाहीये। सुप्रीम कोर्टाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्या कोर्टाच्या निकालावर तुम्हाला पुढे जावं लागेल आणि सरकार त्यानुसार कारवाई करतं। मला वाटतं कोर्टाच्या निकालावर केली आहे। सर,
सर, शेतकरी कर्जमाफी आहे त्याला आता गती मिळालेली आहे. स्थानिक पातळीवर आता सगळ्या शेतकऱ्यांकडून अहवाल मागवले जात आहेत कागदपत्र मागवले. ऑलरेडी जे काही शेतकरी आंदोलक होते त्यांना 30 जूनपर्यंत सरकारने वेळ दिलीच होती. तर 30 जूनची वाट पाहिली पाहिजे. 30 जूनच्या आधीच अशा पद्धतीचे सरकारचे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका निगेटिव्ह भूमिका तर नाही सरकारची. सरकारची भूमिका पॉझिटिव्ह आहे. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता सर्व जी काही समिती प्रवीण परदेशी समिती तयार केली आहे त्या समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काम करणार आहे. आणि हे सरकारला मान्यता आहे की जो शेतकरी अडचणीत आला आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे. आता आम्ही 30 जून सरकारने दिली आहे डेडलाईन. 30 जूनपर्यंत अहवाल येईल, त्यावरती सरकार कारवाई करेल. तेव्हापर्यंत ही वाट बघितली पाहिजे शेतकरी आंदोलकांनी आणि सर्वांनी. कारण 30 जून सरकारने त्यांनी मान्य केली आहे. मान्य राजू शेट्टीजी, बच्चू कडूजी आणि सर्वांनीच. आणि 30 जूनपर्यंत आम्ही देऊ. 30 जूनपर्यंत आम्ही समितीचा रिपोर्ट एक्सेप्ट करू. समितीचा रिपोर्ट जो येईल त्याला मान्यता देऊ. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे की आम्ही त्या संदर्भाने कर्जमाफीबद्दल योग्य निर्णय करू. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री या बाबीला सकारात्मक आहे.